नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मंचुरियन करण्याची सोपी पद्धत। त्यासाठी मी इथे अर्धा किलोचा गोबीचा गड्डा हा छान प्रकारे बारीक किसून घेतला होता। तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता। नंतर मग त्यामध्ये अजून पौष्टिकपणा येण्यासाठी 2-3 गाजरही किसून घ्यायचे। नंतर काळे मिरी असतात याची पावडर करून टाकायची आणि थोडेसे लसूण आणि अद्रकची पेस्ट करून टाकायची। नंतर सोबतच त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा असे दोघी सारख्या प्रमाणामध्ये अर्धा अर्धा वाटी टाकून घ्यायचं आणि वरतून फूड कलरही तुम्ही टाकू शकता। आपण की आपल्याकडे तो नसला तर आपण विकतचं जे लाल तिखट असतं जेणेकरून त्यांना कलर हा छान येतो, तर तेही वापरू शकतो। मी तेच वापरलेलं इथं। आणि नंतर मीठ टाकून ते सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। सुरुवातीला थोडंसं वाटेल की हे कोरडं झालेलं आहे, पण जसं जसं गोबीला पाणी सुटतं तर ते ओलसरपणा येतो आणि आवश्यकतेनुसार तुम्ही ते 1 किंवा 2 असे चमचे याचं पाण्याचं प्रमाणही वापरू शकता। सोबतच तुम्हाला जर वेळेवर करायचे असतील लगेच भिजवल्या तर तुम्ही ते रेड चिली सॉस आणि सोया सॉसही लगेच टाकून घेऊ शकता। पण मला थोडासा वेळ होता म्हणून मी हे सर्व नंतर टाकलेलं। ते भिजवल्याच्या नंतर इथं 10 मिनिटासाठी ठेवून दिले होते आणि नंतर त्यामध्ये सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकून घेतलं आणि हे पुन्हा मी एकजीव करून घेतलं। या सॉस टाकल्याच्या नंतर त्याला बघू शकता तुम्ही किती ओलसरपणा आलेला आहे, म्हणून मी हे थोडंसं वेळेवर टाकलं। नंतर याचे आपल्याला आवश्यकतेनुसार पाहिजे तसे गोळे करून घ्यायचे, लहान मोठे, आणि छान गरम तेलामध्ये सोडून घ्यायचं। तेल इथं छान गरम झालेलं होतं, त्यामध्ये मी हे गोळे सोडून घेतले आणि 2 मिनटं कमी फ्लेमवर होऊ द्यायचे, म्हणजे ते आतून कच्चे लागत नाही। आणि नंतर परत पुन्हा 5 मिनटं गॅस फुल करून ते मोठ्या फ्लेमवर होऊ द्यायचे, म्हणजे वरतून त्यांना क्रिस्पीपणा येतो। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगसाल। आणि बघू शकता आपले घरच्या घरी टेस्टी असे मंचुरियन तयार आहे आणि मुलांनी सुद्धा आवडीनं खाल्ले। तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू